एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज खूप दिवसांनंतर म्हणजे आफ्टर ए लॉंग टाईम की मी आज एक पूर्ण व्लॉग बनवायला घेतलेला आहे. मला खरंच खूप इच्छा होत होती की यार खूप दिवस झाले मी व्लॉगच पोस्ट नाही केला आणि मला लिटरली असं फील झालं की नाही आता मला इथून पुढे व्लॉगिंग कंटिन्यू ठेवावीच लागणार. सो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सो वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे ऑर्डर क्रिट्स आणि तुम्हा सर्वांचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये मी स्वागत करते. आज मी जाणार आहे बाहेर. ॲज युजल मी कुठेतरी बाहेर जाणार आहे आणि मी तिकडे काय करणार आहे हे मी तुम्हाला आज ते दाखवणार आहे माझ्या व्लॉगमध्ये. तुम्ही माझ्या चॅनलवर तिचा पहिल्यांदा आला असाल सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक माय व्हिडिओज अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. तर मी कुठे जाणार आहे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आणि पुढचा तुम्ही जर माझा व्लॉग बघणार आहात एंडपर्यंत तर तुम्हाला खूप फनी गोष्टी आज बघायला भेटणार आहेत आणि खूप मज्जा येणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. एक स्पिरिच्युअल आणि एक महाराष्ट्रीयन गोष्टीशी मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. आय मीन ओळख नाही, सगळ्याच लोकांनी जागरण गोंधळ ही गोष्ट किंवा हा जो कार्यक्रम असतो हा अनुभवलेला आहे. तर आज मी तुम्हाला त्याच कार्यक्रमात घेऊन जाणार आहे. सो स्टे ट्यून अँड लास्टपर्यंत व्लॉग बघत राहा आणि असा तुमचा भरभरून सपोर्ट देत राहा. सो चला. तर आम्ही चाललो आहोत आमच्या एका मामांच्या घरी, कारण की त्यांच्याकडे आहे आज जागरण गोंधळाची पूजा आणि त्यांचं घर पलीकडे असल्यामुळे आम्हाला थांबावं लागते कारण की ते ट्रेनची क्रॉसिंग चालू आहे. ही आहे पूजा. आम्ही इथे पोहोचलो ऑलरेडी आमच्या घरचे सगळे इथे पोहोचलेले होते. इथे पारावर पण पूजा चालू आहे. इथे नैवेद्य दिवा वगैरे वाहून त्यांनी देवाला आमंत्रण दिलं आहे पूजेसाठी आणि जागरण गोंधळाच्या पूजेमध्ये असं पारावर वगैरे जाऊन पूजा करतात. सो हे खरंच खूप कल्चरल आहे. पूजा जी आहे ती तिकडनं घरी आणलेली आहे. आता इथे सुरू होणार आहे खरा कार्यक्रम. आता इथे देव नाचवत आहेत. ज्यांच्या घरी पूजा असते तर ते देव नाचवतात कारण की ते नवीन देव घडवून आणतात जेव्हा आपण पूजा असते किंवा आपल्याला काहीतरी नवीन कार्य घरात करायचं असतं तेव्हा. हे माझे मामा आहेत, ह्या मामी आहेत जे देव नाचवत आहेत, ज्यांच्या घरी ही पूजा होणार आहे. हा जो आहे तो माझ्या मामाचा मुलगा आहे. तो खूप शाय आहे त्याच्यामुळे त्याला काहीच जमलं नाही. ही मामाची मुलगी आहे आणि यांच्या घरी एक खूप मोठा प्रोग्राम होणार आहे लवकरच. ही पण मामाची मुलगी आहे. ज्यांच्या घरी हा प्रोग्राम असतो त्यांना हे करायचं असतं. पण माझे काका हे नेहमी खूप एक्सायटेड असतात अशा कुठल्याही कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं तर त्यांना जायची खूप इच्छा होती देव नाचवायला, मग ते नंतर गेलेच. ह्या माझ्या मावशी आहेत आणि असाच आता एक जण येऊन ज्यांना देव नाचवायचे आहेत ते येऊन इथे देव नाचवतील. आणि आता येईल आमची मराठमोळी मुलगी जी मस्त साडी नेसून आलेली आहे, माझ्या मावशीची मुलगी, जिला खूप जास्त आवडतं असं डान्स वगैरे करायला किंवा जिकडे पण असा काही कल्चरल प्रोग्राम असेल तिकडे पार्टिसिपेट करायला तर ती पहिलेच जात असते. आता इथे तीही देव नाचवत आहे. इथे झालं आहे नाचवून. आता इथे पूजा सुरू होणार आहे. इथे देवाला नैवेद्य वगैरे दाखवून सगळ्या काही गोष्टी आता इथे मागणं वगैरे घालून आता इथे फायनली कार्यक्रम जो आहे तो सुरू करणार आहेत. फायनली हा जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे सवाल जवाबचा तो आता सुरू होणार आणि खूप मजा येणार आहे कारण की याच्यात टोमणे वगैरे मारतात आणि देवाची आरती वगैरे होते, देवाला प्रार्थना वगैरे करतात, सगळ्या देवांना आमंत्रण देतात पूजेला आणि आता खरंच इथे खूप मजा येणार आहे. पूजा करायची कोणाची? राधा कृष्णाची. पूजा होणार त्या गोकुळच्या श्रीकृष्णाची. काय सांगू दादा गाणं कसं होणार आहे? कसं होणार? डोळे भरून हळदीचा जेव्हा पाहून मुकरा गे, डोळे भरून हळदीचा जेव्हा पाहून मुकरा गे, पूजा जाईला नांदाया माझ्या दिलाचा तुकडा माझी मायारी आई म्हणती चिमणी माझी मायारी लग्न झाल्यावरी तुला दान पर का घरी, लग्न झाल्यावर तुला दान पर का घरी, तुला दान पर का घरी, माझ्या मायारी माझ्या कोट्यावरी, माझ्या मायारी माझ्या कोट्यावरी, लगीन झाल्यावर
आशा बाईला मंगलबाई काय म्हणते आमच्या आशाला आशा बाई तिला म्हणा पुढं सलग झाड मागे सरकत गाडीला अंगण गे सई बाई पुढे मातीचा काकाना काका देवाया कडी जाय शेवकाडी तो सामना केला का बाईला रे आजच्या दिवस थोडी तुझी चेष्टा केली राग येऊन देऊ नको अगं आपल्या मुलीचा एवढा मोका घेतला तरी त्या पिकांना लाज नाही अरे मोका घ्यायची बात नाही मावाली. हे पैसे मागत होती याची गाडी येईनाच मग इथं घेतला आलं नव्हतं टाळ्या. आणि दादा पण हिला खोड वाईट आहे सोनीला. ए, काय केलं बिचारी ही सोनी ताई ग सई मला रे, बाई. तिला बसल्या दादू म्हणला मला काय करायचं बरोबर आहे ना हिला खोड वाईट आहे दादूचं लक्षात राहतं मग दादूने सांगितलं काय केलं तिला बसल्या काय करते काय करती खाती नाकातला घे पुढं सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. परमपूज्य शास्त्री महाराज की जय. बजरंगबली की जय. संतन की जय. गुरुवर्य संतन महाराज की जय. गुरुवर्य रामचंद्र बाबा की जय. अलगुजारो दोस्तारो तीन निर्मय अंबाचे गणिमनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त 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 जळकोट जळकोट जय मल्हार. जळकोट जय मल्हार. आई जगदंबे माते की जय. चला पुढे आता. चला आता. खाली ठेवू नको शांत नाही केली. इथे ही जी पूजा होती जागरण गोंधळाची 5 पाऊलीची ही इथे संपलेली आहे आणि यांच्या घरी यांनी आता जे काही नवीन कार्यक्रम यांच्या घरी होणार आहे तो सुखसमृद्धीने पार पडावा म्हणून देवाला हे थँक्यू बोलतात, आभार मानतात की त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि याचं उद्यापन करतायत आणि असंच सुखसमृद्धी लाभो आणि ह्यांचा जो येणारा कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या प्रकारे पार पडावा याची ती प्रार्थना करा. जेजुरीचा खंडोबा पारतंड भैरवनाथ आई तुळजा भवानी माता तुझा गट भरून आनंदी आनंद केला तसाच आनंदी आनंद आमच्या घरामध्ये सुखा समृद्धाने नांदू दे. आम्ही दोघं जण तुझ्या गटासमोर जोडीनं नाव घेतो. पुढचं मी सांगते. आता तू घे वहिनी. दारी होता दरक्षाचा वेल राजू कसली पूजेला तर मी देते बेल. शबास याला म्हणतात मामा नाव घ्या भाऊ. ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही खूप धिंगामस्ती केली, आम्ही पावल्या खेळलो, आम्ही डान्स केला आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घरी जायला निघालो. आजचा व्लॉग आमचा इथेच संपला. खूप दिवसांनंतर मी आज व्लॉग बनवला तर आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. असंच भरभरून प्रेम मला देत राहा. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. असंच तुमचं भरभरून प्रेम देत राहा, लाईक करत राहा, व्हिडिओजला शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि ते जे बेल आयकॉन आहे त्याला हिट करायचं अजिबात विसरू नका कारण ते करायला फ्री आहे. सो बाय बाय.